आपण सध्या आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो आहोत ती मालेगाव मधली दृश्य आहेत। मालेगाव मध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार घडलेला होता। त्याच अनुषंगाने पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी म्हणून स्वतः मनोज जरांगे त्या ठिकाणी दाखल झाले। तुम्ही आरक्षणासाठी लढले तसं याच्या पुढे ज्या त्यासाठी तुम्ही एक कायद्यासाठी लढले माझी उपोषणाला बसायचं असेल आणि आम्ही यापुढे कोणती योजना अशी झाली पाहिजे शिक्षण नाहीच पाहिजे याला म्हणजे असं माझी नात जशी तर फडक मारली त्यांनी माय म्हटलं असेल तर बाप म्हटलं असेल न सुनकार मध्ये घेऊन गेला आणि एवढं पुस्तक करून एवढं काय म्हटलं त्याला जशी म्हणजे करून तर मनोज जरांगे या पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। ज्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या झालेली होती त्या चिमुरडीच्या वडिलांचं ते सांत्वन करतायत। घडलेला प्रकार नेमका काय होता हे सगळं जाणून घेतायत। मनोज जरांगे स्वतः त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संपूर्ण राज्यभरामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती या सगळ्या घटनेनंतर। एका 3-3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता आणि याच अनुषंगाने मनोज जरांगे मालेगावात आलेले आहेत। काही वेळापूर्वी ते मालेगावमध्ये दाखल झाले आणि या पीडित कुटुंबाची सध्या त्यांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे। आजूबाजूला आपण पाहतो आहोत की बरीच गर्दी देखील आहे, कारण मालेगावमधल्या या सगळ्या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये तीव्र संताप उसळलेला होता। ज्या नराधमानं हे सगळं कृत्य केलं त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी झाली होती। कुटुंबियांनी तर त्याला आमच्या हवाली करा, आम्ही त्याचा सोक्षमोक्ष लावतो असं म्हणत सरकारला आवाहन केलं होतं। अनेकांनी फाशीची शिक्षा दिली जावी असं म्हटलं होतं, पण अत्यंत घृणास्पद हा सगळा प्रकार मालेगावमध्ये घडलेला आणि या त्यांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून स्वतः मनोज जरांगे त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या केवळ लोकशाही मराठीवर। गंगाधर काळकुटे देखील त्यांच्या सोबत आहेत। मनोज जरांगे यांच्या सोबत स्वतः गंगाधर काळकुटे देखील आल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। पण हा जो सगळा प्रकार घडला, ही जी सगळी घटना घडली त्याचे तीव्र पडसाद राज्यातल्या अनेक भागांमध्ये उमटल्याचं आपण पाहिलेलं होतं। कायद्यात तरतूद व्हायलाच पाहिजे जेणेकरून एक कुठलं आता झालं याच्या पुढे कोणी करायला नको असा कायदा आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।